नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती आणि आज खूप दिवसांनंतरून आपला एक लॉंग व्हिडिओ येतोय आणि तो लॉंग व्हिडिओ असणार आहे चॅलेंजचा. तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असं तसं मी सांगायची काही गरज पण नाही आहे तुम्हाला, कारण की ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे पाणीपुरी चॅलेंज, ज्या व्हिडिओची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहतोय. ज्या चॅलेंजची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहतोय तो चॅलेंज फायनली आता आला आहे. आणि काय माहिती आता काय होणार आहे. आणि आमच्या घरात सगळ्यात भुक्कड म्हणजे आहे ती माझी बहीण, कारण की पाणीपुरी खायला बसली ना तिला कोणीच नाही थांबवू शकत. आमच्यामधून सगळ्यात जास्त तरी तीच खाते. आता आम्ही ह्यावेळेस तिघं चॅलेंज करणार तिघं. आणि हा चॅलेंज आम्ही एक हफ्त्यापूर्वीच करणार होतो, पण काहीतरी प्रॉब्लेम आला आणि आमच्या घरी चिंच का काहीतरी भेटत नव्हते, त्याच्यामुळं तो एक हफ्ता एक्सटेंड झालेला आहे. आणि फायनली सगळं सामान गोळा केल्याच्या नंतर आज तो दिवस आला आहे जेव्हा आम्ही करणार आहे पाणीपुरीचं चॅलेंज. बहिणीने एवढ्या सगळ्या पुऱ्या तळून ठेवल्यात आणि इथं ती त्या पुऱ्या फोडायचं काम करत होती, पण त्या आता ती निम्म्याच टाकलं, ती गेली कुठेतरी. हा चॅलेंज आम्ही रात्री करणार आहे, कारण की माझा भाऊ आता हिंडायला गेलाय इन द सेन्स म्हणजे आता काय सांगावा, दिवसभर तो पोरटा घरीच नसतो, काही करू नाही शकत आता. आणि आता नेमकी स्कूल पण चालू झालं, त्याच्यामुळं त्याला क्लासेससुद्धा असतात. तो गेलाय क्लासला. रात्री सगळे निवांत असणार आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही निवांत चॅलेंज करणार आहे. माझी बहीण परत आलेली आहे, तिचा कमबॅक झालाय बघा. आणि आता सध्या पुऱ्या फोडायचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. पुऱ्या फोडून झाल्यावर ते खायचं पण काम होणार आहे. तुला काय वाटतं सिरी, कोण जिंकण आजच्या चॅलेंजमध्ये? ऑलवेज मी. स्वप्न, कारण की ह्यावेळेस माझा भुक्कड भाऊ सुद्धा आहे आणि ऑब्विसली मी सुद्धा आहे. मागच्या चॅलेंजमध्ये मी जिंकले होते. दरवेळेस दर काय बोलतात त्याला, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हर रात के बाद एक नया दिन आता है, उस नए दिन की एक नई पहचान होती है. समझी तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. माझा स्कोर 59 होता, तुझा स्कोर किती होता? 39. होत असतं. त्यावेळेस मी भुक्कड नव्हते, यावेळेस सगळे भुक्कड आहेत का? यावेळेस मी तर आहे. बघू. हा चॅलेंज तुम्ही शेवटपर्यंत बघा. जे जिंकणार त्याला काय? धपाटी. अच्छा, नाही. हा धपाटे. समजा ही जिंकली तर नाही. आम्ही दोघं मिळून हिच्यावरती पडी घेणार आहोत आणि हिला धपाटे नाही त्याच्यासोबत सगळंच खाऊ घालणार आहे आम्ही. बघत राहा. अजून घेऊ आपण काय काहीतरी. तर हा चला Trophy आता वगैरे. काय जिंकणार? ट्रॉफी. हा पाणीपुरीचं चॅलेंज नाही, या पुरीला ट्रॉफी पाहिजे. आता माहित नाही काय होणार आहे काय नाही होणार आहे, रात्रीपर्यंत बघू. आता जायचे मला कराटे क्लासवरून आल्यानंतर मग करणार आहे आम्ही चॅलेंज. आणि त्याच्यानंतर माहीत नाही कोण जिंकणार कोण नाही. माझा भाऊ आल्यानंतर तर वेगळीच गंमत होणार आहे. अजून सगळी तयारी करायची, आत्ताशी पुऱ्या तळल्यात आम्ही. आता फोडू राहिलो, ते पण मीच करते. उपकार नाही करत आहे आमच्यावर, ते चॅलेंज आहे त्याच्यामुळं. आणि आमच्या घरात सगळ्यात जास्त पाणीपुरी आम्हाला दोघींनाच आवडते, म्हणजे मला आणि माझ्या बहिणीला. माझा भाऊ तर काय, त्याला काहीही दिलं तरी पण तो आवड म्हणजे फेवरेटच असते. काय बोलू राहिले मी. माझ्या भावाला काय दिलं तरी तो आनंदाने खातो. आमच्याच दोघींचे नाटकं असतात फक्त. तर चला हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतोय मला नक्की कमेंट करायला विसरू नका. मी एडचा डायलॉग का बोलू राहिले मला ते कळलं नाही. लय दिवसांनी लॉंग ब्लॉग काढते ना, त्याच्यामुळं थोडीशी गडबड होऊ राहील. प्लीज समजून घ्या तुम्ही. तर मग भेटूया थोड्या वेळानंतर चॅलेंजच्या टायमाला. तोपर्यंत आम्ही सगळं आवरून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तुम्हाला पण पाणीपुरी खायला बोलवतो, पण पुऱ्या एवढा नाहीये, नंतर बोलू आपण. आता परिश्रम केल्यानंतर फायनली आमची पाणीपुरीचं सगळं इन्ग्रेडियंट रेडी आहे आणि मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय केलंय काय नाही केलं. तर हे पाणी केलंय पाणीपुरीचं, हा रगडा आहे, ही माझी बहीण आहे जिने ह्या चॅलेंजमध्ये काहीच मदत केलेलं आहे, सगळं मी केलेलं आहे. पाणीपुरी पण तळली. पाणी करणं महत्वाचं आहे. पाणीपुरी निसी पुरी तर नाही खाऊ शकत, पाणी महत्वाचं आहे. ते पाणी मी केलेलं आहे. चल ग सगळं सामान घेऊन ये, मी तुम्हाला बाकीचे लोक दाखवते. जसं की हा आहे माझा कामदार भाऊ, जो फक्त आज पाणीपुरीचं चॅलेंज आहे म्हणून काम करतो, नाही ते इतर वेळेस तो 1% सुद्धा काम करत नाही. थांबा, रुकी जाओ, हम तुम्हारे को सब कुछ दिखा. चॅनलमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला सगळं कळण काय होणार आहे काय नाही, कोण जिंकणार आहे त्याच्यावर पण आहे, आणि काय गिफ्ट म्हणजे काय भेटणार आहे त्याच्यावर पण आहे जिंकणारा. तर कंटिन्यू राहा, बघत राहा. चॅनलवर कंटिन्यू राहा नसतं ते, ह्या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. येते थोडीशी हा कुठे का व्हायना राहा, पण व्हिडिओ कंटिन्यू बघा, व्लॉग कंटिन्यू बघा. माझा भाऊ दाखवते. हा माझा कामदार भाऊ जो पाणीपुरीच्या प्लेटी लावून राहिल्यात. किती वारले एका प्लेटीमध्ये?
एका प्लेटीमध्ये 5 मारायच्या. 5 नाही, 5 काय तू ते याला आहे का पाणीपुरीच्या स्टॉलवर आहे का 5 भरायला? काय खेळत बसायचं का? एवढ्या नाही भरायच्या. 5 नाही, 9 भरू. 8 भरतोय. नको 9 भर. मोठ्या प्लेटी आणा ना 3 मोठ्या प्लेट नाही का आपल्या घरात? मोठे प्लेट सगळे सेम नाही. सगळे सेम नाही रुद्र. 8 आहे. 8 1 2 3 4 5 6 7 8 आणि दुसऱ्या ह्याच्यात पण 8 आहेत. त्याच अर्थ माझ्या भावाला गणित येतं आणि तरी सगळ्या प्लेट सेम भरलेल्या. काय फालतू जग होता, मला हसू पण नाही आला. हाय बोल रुद्र. असं माणसात असल्यासारखं राहत जा जरा, समजलं का? नाही ना, माणसात असल्यासारखं राहूच नको तू. किती पुऱ्या आहेत बघू दे. एवढ्या पुऱ्या आम्ही केलेल्या आहेत गाईज. एवढ्या पुऱ्या केल्या आहेत. हा डब्बा भरणा महेशमती साम्राज्यम. त्याच्या पुढचं गाणं मला येत नाही. हे असंच असतं, ज्याला जास्त भाव दिला ना ते आपल्यालाच भाव देत नाही. जाऊ द्या. आता बघा माझ्या बहिणीने सगळं सामान वगैरे आणलेलं आहे. इथं तुम्हाला मी दाखवते आणि पूर्ण राडा कसा सेटअप कसा केला बघा माझ्या भावाला. तुम्हाला दाखवते, पूर्ण दाखवते. थांबा. ह्या आता इथं खायला पण लागला. दम खा ना जरा, दम खा. चॅलेंज करायचंय. हा रगडा आहे. दमच नाही निघत ना आपल्याला. माझी बहीण सगळं सामान आणून राहिली इथं. त्या रगड्यामध्ये मला असं वाटतं थोडंसं पाणी टाकलं पाहिजे. अरे रुद्र. अरे रुद्र टेस्टी कांदा नाही कापला. बिना कांद्याचं खायचं ते का झालंय? मला पण येतं. मदत केलेलं नाही आणि फक्त आहे ना खायला लागतं बस, दुसरं काहीच नको. आता फायनली चॅलेंजला सुरुवात करणार आहे. कॅमेरा आधी सेट करावा लागेल कारण की एकीकडून असं येतं आणि एकीकडून तसं येतं. व्हिडिओ चांगला आला पाहिजे. व्हिडिओ येण्याशी मतलब आहे. चॅलेंज मध्ये काय डोंबलं खाणार आहे हे यांचं त्यांना माहिती. दम नावाचा प्रकारच नाही आहे पोरांना. ऐकतच नाहीत. हा मला अशा पुऱ्या भरल्या. बर बर बर. तर पहिल्या राऊंडचा चॅलेंज असणार आहे. प्रत्येकाला घेतल्यात 8 पुऱ्या. आता बघू कोण या 8 पुऱ्या सोडून टाकते. झालं का तुझं? बुडूच राहिलाय हा अजून. झालं तर मग रेडी का? किती पुऱ्या घेतल्यात? 3 3 7 7 8 9 पुऱ्या घेतल्यात. 8 आहे. चल ठीक आहे. 1 2 3. होय माझ्या 2 पुऱ्यांमध्ये रगडाच नाही टाकला. फक्त बघायचंय एक कोण जास्त पुऱ्या खाऊ शकतो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? हे चाली कोथिंबीर. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. टाइम तो चॅलेंज नाही, हळूहळू खाऊ शकतो. बैगन. चॅलेंज फक्त एवढं आहे, कोण जास्त खाणार आहे. पाणी तिखट झालं का? अरे बाई या दोघांचं फक्त खाईवर फोकस आहे. नुसते खाऊ राहिले. थोडा खाऊ राहिला हा. झाला ना? किती? अब देख तू. अब तू गया बेटा. अब तू. तुझे पाणी पिऊ राहिलं. लोक पळून गेले. याला एवढं तिखट लागलं कारण मी पाणीच एवढं तिखट केलेलं. आला का? तर फायनली फर्स्ट राऊंड कम्प्लीट झालेला आहे आणि याच्यामध्ये काय फर्स्ट राऊंड आहे 8 पुऱ्या आहे. सगळ्यांनीच खाल्ल्या. पुढच्या राऊंडला आला करू द्र. याला एवढं तिखट लागलं पळून राहिलं पाणी प्यायला. हा आहे राऊंड 2. तर मी स्टार्ट करते. नाही हा हो माझं होऊ दे. राऊंड 2 स्टार्ट. कशी पुढे मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तरी मध्ये पाणी का वाया नाही. पुढे खाऊ कशी नाही एक खाऊच तर Emotional damage. झालं तुझा. अरे खातो बोलायला पाहिजे तर खातो नाही खातो.
राऊंड 2 कम्प्लिटेड. 16 पुऱ्या डन. आता राऊंड 3 ला अजून 8 पुऱ्या लावायच्या. 2 त्याचं तोंड बघा झालंय. तो डायरेक्ट फुसफुस करायला लागलाय. छान. आता व्हिडिओ काढला. काय सापडतोय तुला? काय पाहिजे? प्रसाद. काय दे? गोड प्रसाद. चिटिंग नाही करायची. ते ठेवून द्यायचं, लगेच ठेवून द्यायचं. चिटिंग नाही करायची. ठेव. बस खाली. हा नाही नाही, आता जर तू उठला ना तू डिस्क्वालिफाय होऊन जाशील. बघा हा प्रसाद खातो आता. आहे राऊंड 3 आणि याच्यामध्ये परत 8 पुऱ्या आहेत. ऑलरेडी राऊंड 2 मध्ये 16 पुऱ्या खाऊन आमच्या त्याची जाम पाहिलं बाहेर आता. 1 2 3 स्टार्ट. A few moments later. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काळजी नको करू तू. मी खाणार आहे. हा झालं. इथं माझं झालेलं आहे. ही आमची बुक्कड खाऊच राहिली अजून. तो झाला. झालं माझं. जमिनीवरच नाही. वाटलं होतं किमान 50 पुऱ्या खाईन. मी 26 पुऱ्यांमध्येच फुल झाले आणि माझा भाऊ 24 पुऱ्यांमध्येच फुल झाला. ती माझी बहीण. खाऊच राहील. तर अशा प्रकारे आजचं विनर आहे खुद्द श्रुती जारखड. दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही. हा माझा राडा इग्नोर करा, तो तिने घातलाय. तर अशा प्रकारे आजची विनर आहे श्रुती जारखड आणि लुजर आहे सिद्धी जारखड. विनर इज मी अँड लुजर इज शी. वाव, मला वाटलं मलाच याचा तर काही फायदाच नाही झाला. हा फक्त येऊन आमच्यामध्ये ना ऍड झाला, जास्त काही नाही. बघा ही जी 5वी प्लेट आहे. खाऊच राहील. खा. आणि या बघा एवढ्या पुऱ्या उरल्यात. तिथं अजून खाऊच राहिली. हा माझा भाऊ बघा कसा बसलाय तिथं पसरून, टांगा पसरून बसलाय. आहे सिद्धी जारखड 2 नंबर आहे मी आणि आजचे लुजर आहे हा पोट्टा. समजलं? तर चला, तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. अजून काही चॅलेंज असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.